डीजे धनू रेडी राहा आपण. डीजे धनू माहिरा रणजित चोरगे यांच्याकडून शिवप्रेमी शिरगाव टीम साठी 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. त्यांचंही मनापासून आभार. सलामीची जोडी मैदानाच्या आत डोंगर नावे संघासाठी शिवाजी आणि शिवाजीच्या जोडीला आलाय तानाजी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेश याला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. इथे कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. थँक्यू. जाऊया मैदानाच्या. पहिलाच बॉल तिथे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक होते ते बनले दर्शक. शिवाजीच्या पाठमधून अफलातून सिक्सर. अप्रतिम संगीत बऱ्याच वेळानंतर आता पुन्हा एकदा डीजे धनूचा तडाखा आपल्याला पाहायला मिळेल. अभि आएगा मजा. धापलकावर धावसंख्या 6. पहिल्या चेंडूवर राजेशच्या विरोधात खेळत असताना शिवाजीने खेळलेला षटकार आपण पाहिला. अप्रतिम स्ट्रोक शिवाजीच्या बॅटमधून. एक दर्जेदार कॅमेरामन देखील आहेत शिवाजी, परंतु आता फलंदाजी अफलातून करतात. ओ चांगला चेंडू, तितकं चांगलं प्लेसमेंट शिवाजी यांच्या माध्यमातून. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 7. धावा धावपलकावर जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे आणि त्यांच्या विरोधात मोर्या 11 पाडाळे. दोन संघादरम्यान ही लढत सेकंड राऊंडची दुसरी. जो जिंकेल तो शिवप्रेमी शिरगाव या टीम बरोबर मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. राजेश. राजेशचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक टप्पा, दुसरा टप्पा, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या टप्प्यावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौका. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धापलेकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्या 11 धावा. थँक्यू. इथे राखलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल. अप्रतिम चेंडू राजेश यांचा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धापलक स्थिर आहे 11 या धावपलकावर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला राजेशला पाहतोय आपण. त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. 11 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 षटकं. पहिली 3 षटकं. 15 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे. तर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला टाकणं अनिवार्य राहील. फुलटॉस. चेंडू हवेत. एक सिंगल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील या बॉलवर. तानाजीच्या बॅटमधून 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 13. शिवाजी आणि तानाजी ही जोडी मैदानाच्या दुसऱ्या बाजूला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राजेश याला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. ओ बिग हिट. व्हाट अ शॉट. पिक केलं या बॉलला. तिथे क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून कॅच ड्रॉप. 2 धावा की 1 ते पाहायचं. एकच धाव आली मला वाटतं या बॉलवर. षटकाचा खेळ होईल समाप्त. संघाची धावसंख्या धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 14 धावा विदाउट लॉस. संधी डीजे धनू.
डीजे धनु. दोघांची चर्चा सध्याच्या घडीला रंगते. डीजे धनु मॅनेजर 14 धावात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या षटकामध्ये करण आलेत. या अगोदरच्या मॅचमध्ये त्याची कामगिरी अफलातून होताना आपल्याला पाहायला मिळाली. तो या मॅचमध्ये कशा प्रकारे कामगिरी होती ते आपल्याला पाहायचं. भगवमय वातावरण त्यामध्ये चालू असलेलं भगवा चषक सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचं आयोजन. पहिलाच बॉल नो बॉल इथे घोषित केलाय. फ्रंट फूट नो बॉल. 1+1 2 धावा मिळतील. शिवाजीला आता सुवर्ण संधी. फ्री हिट. सध्याच्या घडीला वादळ फिरलंय. वाऱ्याने वेग जो मात्र बदललेला त्याचा कितपत फायदा होतो ते आपल्याला पाहायचं. फ्री हिट बॉल आहे. स्ट्रायकर इनवर बॅटर शिवाजी. "24 हावर तत्पर सेवा. गोलंदाज तयार. शॉट ऑफ लेन बिग हिट करण्याचा प्रयत्न होती. तिथे यष्टीरक्षण थोडंसं खराब. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहायची आपल्याला. बायच मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय धर्मेंद्र वर्मा सर यांना. स्क्वेअर लेग पंच आहेत मयूर मार्के सर आणि तिसरे पंच रॉकी सर. रॉकी भाई. डबल कव्हर. धावसंख्या 17 धावा. फ्री हिटचा बॉल त्याचा जास्त फायदा उचलू शकले नाही बॅटर शिवाजी. आता स्ट्रायकर इनवर आहेत तानाजी. तानाजीची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. बिग हिट. मोठा फटका डीप मिड विकेटला. धमाकेदार ताकदवर तानाजीचा षटकार. बादत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर डीके. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल आहेत. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर करण याने विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. क्षेत्ररक्षकाचे देखील कौतुक व्हायला पाहिजे ज्या प्रकारचा कॅच त्यांनी टिपलेला. गोलंदाज तयार. फुलटॉस सर्व्या बॅटने फटका खेळलाय तो ज्ञानेश्वरने. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. शिवाजी, तानाजी, ज्ञानेश्वर हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्यांची फलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. 24 धावात दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. निर्धारित 4 षटकांची लढत जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हर गेम 4 षटकांचा सामना. इथे कामगिरी कशा प्रकारे होईल कोण कोणावर हवी ठरतंय ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत.
सर्व स्टँड आता हळूहळू भरतील. इथे आडव्या बॅटनं चांगला फटका आहे शिवाजीच्या बॅटमधून. तिथे क्षेत्ररक्षक आले, थोडीशी मिसफील्ड, परंतु त्याचा जास्त फायदा होणार नाही. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 25, लॉस ऑफ 1 विकेट. 25 धाब्यात एक फलंदाज बाद. जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना मोरया 11 पाडाळ. गोलंदाज तयार आहे, लास्ट टू गो. दुसऱ्या ओव्हरमधला अंतिम बॉल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे राहिलाय. चेंडू आलाय डॉट, षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. एक बाद 25 धाबा. दापल कव्हर टीम डोंगर नावे, संधी डीजे. धनु जसं संध्याकाळचं सत्र येईल तसे ते रंगात येत असतात. आणि सध्या त्यांच्या जोडीला कोविंद बायत. 25, लॉस ऑफ 1. खलील पहिलाच बॉल. जाऊन पोचेल ते आता 31. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक. गोलंदाज तयार आहेत. दापलकवर धावसंख्या 31, 31. शिवाजी 5 चेंडू मध्ये त्याने 14 धावा बनवलेल्या आहेत. गोलंदाज तयार आहेत. लंबा छक्का. सलाम रॉकी भाई. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. ओ हो, क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमा पार, चौकार. हॅलो हॅलो. एक्केचाळीस धावा धावपलिकावर. अफलातून फलंदाजी. 7 चेंडू 24 धावा. शिवाजी फुलटॉस अरे उडाया, बहुत लंबा, सिक्सर.
धापलकावर जबरदस्त फलंदाजी. काय मिक्सिंग आहे डीजे धनुची. कौतुक व्हायला पाहिजे डीजे धनुच. संघाची धावसंख्या 47. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शिवाजीचं आक्रमण मैदानामध्ये जारी. खलीलवर अजून एक बिग हिट केलाय परंतु इथे फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येते. लॉस ऑफ 1. गोलंदाज तयार आहेत. खलील सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार. ओ बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला राहिलाय. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 1 बाद 49. प्रथम बॅटिंग करत असताना डोंगर नावे. डीजे धनु. डीजे 1 बाद 49. धापलकावर धावसंख्या टीम डोंगर नावेची आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला मोरया 11 पाडाळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथे कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. त्यानंतर खास करून डीजे ऑपरेटरचं संगीत ऐकण्यासारखं असेल. डीजे धनुचं 49. ओ पहिला चेंडू सरळ स्टंपवर आदळेल. विकेटचं पतन. ज्ञानेश्वर बाद. ना 49. 49 धावा आहेत धावफलकावर. 2 फलंदाज बाद आहेत. पहिल्या चेंडूवर विकीने विकेट मिळवून दिली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रशांत. 49 धावा आहेत. 2 फलंदाज बाद. हा सामना झाल्यावर अजून एक सामना आहे त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. विकेट. अरा खतरनाक. जबरदस्त सिक्सर. पाहायला मिळालं ते जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावेच 55 लॉस ऑफ 2. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्ग. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते पाहायचं. विकी
इथे राखलेला हा चेंडू फुल टॉस, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, खूप दूरवरती राहतील. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. बॅक टू बॅक हा मोठा फटका प्रशांतच्या बॅटमधून चौकार. पंचांकडे खूप मोठं अपील आहे. पंचांचा नकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल येईल या बॉलवर. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ते आता 60 या धावफलकावर. 60 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 शेवटचे 2 चेंडूवर. शिवाजी ऑन स्ट्राईक. 10 चेंडू 32. ओ बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. लास्ट गुम. तिसऱ्या पंचांची मदत येते. रॉकी इन ऍक्शन. तिसरे पंच आहेत रॉकी सर. त्यांचा निर्णय काय येतोय तो तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवला जाईल. DRS चा वापर इथे केलाय. बॉल पडल्यानंतर आतमध्ये देखील आलाय. तेच पाहतायत पंच. इट्स फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. ओ अतिशय सुंदर निर्णय. म्हणजे धर्मेंद्र वर्मा सर यांचं कौतुक करायला पाहिजे. मुख्य पंच आहेत आणि त्यांचे मित्र आहेत रॉकी सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. सलाम रॉकी भाई. 16 लॉस ऑफ 2. गोलंदाज तयार. फुल टॉस आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी. एक सिंगल या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 बाद 61. विजयासाठी 62 धावांचं लक्ष मोर 11 पाडळेला. संधी DJ धनू.
साईराज रिसॉर्ट ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत साईराज रिसॉर्ट. भरपूर चांगल्या सुख सुविधा तिथे आपल्याला मिळतील. या स्पर्धेला देखील त्यांचं विशेष सहकार्य जे मात्र लाभलं. ऑन स्क्रीन त्यांची व्हिडिओ आपण पाहू शकाल आणि एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या साईराज रिसॉर्टला. गोलंदाज तयार आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला जय यांना आपण पाहाल. त्याची कामगिरी कशा प्रकारे होतीये ते पाहायचं आपल्याला. पहिला बॉल. खासियत राहिली आहे या खेळाडूची सातत्याने लेदर बॉलचा मला वाटतं थोडासा अनुभव असावा, कारण लेदरचे गोलंदाज अशा प्रकारची कामगिरी करत असतात सातत्याने. 24 चेंडू 62 धावांचं लक्ष्य. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला जय. पहिला चेंडू. पहिला चेंडू भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 62 धावांचं लक्ष्य. पॉवर प्लेमध्ये तोडफोड करावी लागेल. कमीत कमी 20-22 धावा या पॉवर प्लेमध्ये गोळा कराव्या लागतील मोरया 11 पाडाळेला. दोन्ही सलामीवीर ताकदवर आहेत. यांची ताकद भरपूर मोठी राहिलेली आहे. सातत्याने या विभागामध्ये ज्या ज्या वेळेस क्रीडा स्पर्धा झाल्यात आपल्या नावाचा बोलबाला आहे तो राजेश. बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रशांतचं चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा. या बॉलवर येतील 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते 2 धावा आहेत. 22 चेंडू 60 ची आवश्यकता. 22 चेंडू 60. जाधव साहेब थोडीशी सुट्टी घेत आहेत. 22-60 हे समीकरण. गोलंदाज तयार. 22-60चं समीकरण. फुलटॉस. इथे फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू आहे आणि जरी क्षेत्ररक्षक असतात तो बनला असता दर्शक. राजेश खंडागळेच्या बॅटमधून आला सिक्सर आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत वेस्ट ऑफ हाईटसाठी. ओके. इट्स फेअर डिलिव्हरी. सिक्सर आला. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ते आता 8 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज तयार. इथे बॅकफुटला जात. वॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. चौकार. चेंडू 50 धावांचं लक्ष. कुणाच्या हातामध्ये इथे विजयाची गुरुगिल्ली आहे ते पाहिजे आपल्याला. कोण शिवप्रेमी शिरगाव या संघाबरोबर शेवटची लढत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल ते पाहिजे. 20 चेंडू 50 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर जय. इथे राखलेला हा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका आहे राजेश खंडागळेच्या बॅटमधून. एक सिंगल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ते आता 14 या धावसंख्येवर. 19 बॉल 48चं समीकरण. आपण ज्या गोष्टीचा विचार करत होतो पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये 18-20 तरी ते चौकार षटकार जो मात्र खेळावाच लागेल. ती कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं.
गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टॉपेज लागलाय. ओ चेंडू सीमा रेषेचा वेध घेईल. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धापलकावर धावसंख्या 18 धावा, 18 चेंडू, 44 ची आवश्यकता. संधी डीजे धनुला. अठरा चेंडू शिल्लक, 44. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. उद्या या क्रीडा स्पर्धेमध्ये कोणकोणते संघ खेळणार आहेत ते आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवले जातील. 18 बॉल 44. 18-44चं समीकरण. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. गोलंदाज दीपू. पहिल्याच बॉल आडव्या बॅटने फटका जो मात्र खेळलाय करणने. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव पहिल्या बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 19 या धावफलकावर. 17 चेंडू 43चं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं परिवर्तन जे मात्र केलं जाते. दीपूला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. समोर राजेश खंडागळे, महत्वाचा खेळाडू आहे या टीमचा. हुकुमाचा एक. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू राजेच्या बॅटमधून फटका चांगला आहे. तिथे आले क्षेत्ररक्षक. एक सिंगल. राजेश उर्फ देवा. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 20 धावा, 16 चेंडू आणि 42 धावा. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर इनवर करण. 16 चेंडू 42 धावांचं लक्ष्य. महत्वाची लढत. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. एसटी रक्षकाच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला जे टू व्हीलर आहेत त्यांना विनंती, आपली लाईट बंद करा. एसटी रक्षकाच्या पाठीमागे जे टू व्हीलर आहे त्यांना विनंती, आपली लाईट चालू आहे तेवढी बंद करा. धन्यवाद. धापलकावर धावसंख्या 20. 15 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 42. गोलंदाज तयार. ओ गतीमध्ये परिवर्तन. पिक केलं या बॉलला आणि पाठवलंय एक टप्पा खात सीमा पार. करणच्या बॅटमधून 4 चौकार.
14 बॉल 38 धावा. दोन निर्णायक चेंडू. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. 14-38. इथे सुंदर असा फटका बॅक टू बॉलर. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. संघाची धावसंख्या वाढेल 25 धावा. 13 चेंडू 37 धावांची आवश्यकता मोरया 11 पाडाळेला. आज सामना जिंकला जाईल का ते आपल्याला पाहायचं. राजेश सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. हा चेंडू निर्णायक राहील. या बॉलवर मोठा फटका आला तर इक्वेशन देखील सेम होताना पाहायला मिळेल. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. हा चेंडू निर्णायक आहे. दीपू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये दीपूची पाहायला मिळते. ॲक्शन भरपूर चांगली आहे. इथे टाकलेला हा चेंडू लेटकट खेळलेत. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. संघाची धावसंख्या 26. 26 धावा 12 चेंडू 36ची आवश्यकता विजयासाठी मोरया 11 पाडाळेला. संधी DJ धनु. धावा प्रशांत आलेत गोलंदाजी मार्कवर. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. प्रशांत 12 चेंडू आणि 36 धावा. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाचं षटक. साखरेचे प्रसिद्ध उद्योजक अरुणदादा पवार यांचं मात्र आगमन होताना पाहायला मिळतं. 12-36. इथे टाकलेला चेंडू बाकफुटला गेले. राजेश खंडागळेचा क्लास पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. फरार. चौकार. स्क्रीन आपण पाहू शकता अरुण शेठ पवार यांना आपल्या बाईकवर सवारी करत या मैदानाच्या दिशेने येत असताना त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. पहिलाच बॉल बाकफुटला जातो. वॉट अ शॉट. अप्रतिम फटका. या फटक्यांची नितांत गरज आहे. शेवटचे चेंडू 11. अजूनही शिल्लक. त्या 11 बॉलमध्ये कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. व्यासपीठावर शुभागमन होतं. अरुणजी पवार विद्यमान उद्योजक आहेत साखरेचे, ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य या क्रीडा स्पर्धेसाठी. ओ व्हॉट अ शॉट. फटका चांगला. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडतील. एक टप्पा खात चेंडू सीमा पार येतोय. अजून एक 4. चौकार. गाडीवर निवांत बसलेल्या या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जाऊया मैदानाच्या आत. कॅमेरामन प्रत्येकाला टिपतायत की कासियत राहिले. गणेश वारगडे. ओ इथे टाकलेला हा चेंडू. बॅटची एज आणि भगवा चषक. पर्व 31 व पहिली चौकार हॅट्रिक राजेश खंडागळेच्या नावावर. 4 धावा. देखील एक चौकार हॅट्रिक आलेली. या स्पर्धेतली दुसरी चौकार हॅट्रिक. 5 चेंडू मध्ये 5 चौकार सकाळच्या सत्रात खेळलेत.
कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला महत्वाची लढत महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गणेश भाई ओ इथे विकेट हेलिकॉप्टर चौथ्या बॉलवर चौथा चौकार 4 रन. मोहन डोंगरे ओके. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं मोहन डोंगरे यांच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 5 चौकार. आता राजेशने 4 बॉलमध्ये 4 खेळलेत. त्यांची बराबरी केली जाते का ते पाहिजे. पाचवा जर चौकार किंवा षटकार जरी आला अरुणजी पवार यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि आला रे आला षटकार आलेला. म्हणजे आतापर्यंत व्यासपीठावर अनेक जण आले त्यांनी पारितोषिक लावली होती पण पहिलं पारितोषिक गेलं अरुणजी पवार यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक राजेशला. संघाची धावसंख्या 48. चेंडू फेस केले दोन्ही फलंदाजाने 48 धावांची पार्टनरशिप आहे. 13 बॉलमध्ये 42 राजेशने बनवल्यात ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला आपण पाहतोय सर्वच आमचे आयोजक कैलास भांडे रवी ऑन स्क्रीन गडगे साहेब आहेत. यांची स्कोरिंग आपण काल पाहिली. गोलंदाज तयार. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 चेंडू खेळलाय 5 चौकार 1 षटकार. राजेश खंडागळे जबरदस्त फलंदाजी. मोरे 11 पाडळेचा अर्धशतक कंप्लीट. 50 अप 50 धावा 52 धावफलकावर 6 चेंडू 10 ची आवश्यकता. 6 गेंदे और 10 रन. डीजे धनू शिप पाहायला मिळाले आपल्याला. थोडीशी झलक होती. 52 शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात विजयासाठी 10 धावा. 6 गेंदे और 10 रन. 6 चेंडू 10 धावा. कोण जिंकणार कोण पराभूत होणार याची चर्चा सध्याच्या घडीला. अजून जर 1 षटकार खेळत असेल जर 1 षटकार खेळला तर राजेचं खास करून अर्धशतक कंप्लीट होणार आहे. आणि भाऊशेठ दिनकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खूप मोठी उधळण खास करून मोरे 11 पाडाळे टीमसाठी. शाहीकरांवर करण आहे. करणने षटकार खेळला तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक भाऊशेठ यांच्या वतीनं. भाऊशेठने एटीएम खोललेलं आहे. इथे कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहिजे. शेवटचे चेंडू 6 धावा बनवायच्या 10. जो जिंकणार तो शुभप्रेमी शिरगावच्या विरोधात खेळणार. लेटेस्ट न्यूज काय ते पाहिजे आपल्याला आता. 6 गेंद्यावर 10 रन. 6 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहिजे आपल्याला. महत्वाची लढत महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 6 चेंडू आणि 10 धावा. मॅच अजूनही संपलेली नाही आहेत. 1-2 डॉट बॉल मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं. 6 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू कर्रांच्या बॅटमधून कर्रारा जबरदस्त गगनचुंबी सिक्सर. 6 रन.
ची फलंदाजी 5 बॉल 4. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, कॅच फार महत्वाचा, झेल झालाय, सामना आलाय. 4 बॉल 4. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठ आहे, त्याच्या बरोबर बाजूला मेन एंट्री गेट आहे, त्यामध्ये थांबलेले आहेत नकुलजी वांडे साहेब. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात, पाहुण्यांचं आगमन ते करतात, आल्या आल्या त्यांना व्यासपीठावर घेऊन येतात, त्यांचा मान सन्मान केला जातात आणि सर्वात महत्त्वाचं काम त्यांच्या खांद्यावर दिलेलं, चेहऱ्यावर त्यांच्या कायम स्मित हास्य असते, हे सर्वात महत्त्वाचं. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत अरुणजी पवार. थोडीशी चर्चा रंगते आज मोरा 11 पाडळीच्या खेळाडूंबरोबर. साखरे गावचे प्रसिद्ध उद्योजक या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीचे मात्र पाहायला मिळतात. 4 चेंडू 4ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका पाहायला मिळेल, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो झाला. आणि पाहता पाहता 2 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 3 धावा बनवायच्या, 2. तिसरी लढत खेळण्यासाठी आलेल्या मान्यवर ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत. या स्पर्धेसाठी ओपन विभागासाठी ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य जे मात्र लाभलेलं आहे, अरुणजी पवार. 3 बॉल 2 चं समीकरण, 3 चेंडू 2. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. 3 चेंडू 2 धावा. इथे टाकलेला हा चेंडू खोलवर जायचा, चांगला फटका, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो, राजेशने प्रयत्न केलाय आणि इथे रन आउट. राजेश बाद. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 2 बनवायचे, 1 धाव. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता तिसरे पंच रॉकी भाई ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला. त्यांना देखील टिपलं जात आहे. दुसऱ्या बाजूला कमलाकर आहेत, काय टेन्शनमध्ये ते त्यांचंच त्यांना माहिती. दुसऱ्या बाजूला ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला या स्पर्धेचे करते धरता सुनीलजी माळी सर ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण त्यांना पाहू शकता. ही क्रीडा स्पर्धा भरवत असताना 31व्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेचं बहरदार आयोजन करणारा अवलिया अर्थातच सुनील माळी सर ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतात. दुसऱ्या बाजूला मोरा 11 पाडळीचे अनेक चाहते आहेत, त्यांना देखील आपण पाहतात ऑन स्क्रीन. भरपूर चांगलं कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला करत असताना आमचे 3ही कॅमेरामन, त्यांचं कौतुक. जाव्या मैदानाच्या आत 2 बॉल 1ची आवश्यकता. अपकमिंग रायझिंग स्टार ते देखील थोड्याच टायमामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉल 1. गोलंदाज तयार. शेवटचे 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. हा चेंडू फार निर्णायक आहे, कंपल्सरी चेस आहे या क्रीडा स्पर्धेचा नियम. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे पंचांनी डॉट बॉल घोषित केला, पण तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे. ओके, एक DRS घेतला होता का टीमने अगोदर? मोरा 11 राजेश DRS घेतला होता, अनसक्सेस झालाय, मग परत नाही मिळणार ना. 1 बॉल 1ची आवश्यकता. आता 1 बॉल 1ची आवश्यकता. कंपल्सरी चेस हे सगळ्यात महत्वाचं. इथे 1 बनवावी लागेल. तुम्ही 61 बनवण्यामध्ये जेवढी मेहनत घेतली ना ती 1 बनवण्यामध्ये घ्यावी लागेल. भरपूर चांगला सामना. धगधग दोन्ही संघांच्या समर्थकांची वाढली.
गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. एक चेंडू एक धाव. आणि इथे आपल्याला पाहायचंय फलंदाज बाधो जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे तिसऱ्या फेरीत दाखल. 2 बॉल एक बनू शकला नाही फलंदाज. राजेशने धाव घेणं गरजेचं होतं का, हा फार मोठा आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला. हडलक टीम मोरया 11 पाडाळे. चला मॅन ऑफ द मॅच स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. शिवाजी. शिवा यायचं आपण. शिवाजी शिवाजी यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी अरुणदादा पवार. अरुणजी पवार, राहुल शेळके, दर्शन शेळके, विलासदादा खुने यांच्याकडून गोलंदाज ना धनाजी, ज्याने 2 बॉल एक होऊन दिले नाही. धनाजी यायचं आपण. धनाजी धनाजी कुठे धनू? धनू आहे का? या धनू. ज्या ज्या वेळेस तुम्ही चांगली कामगिरी करणार आहे तुमच्या गावातील लोक तुम्हाला खांद्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे तुमच्या ग्रामस्थांच्या वतीनं. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी चला अरुण दादा. अरुण दादा या आपण.